या पुढच्या बातमीकडे महाराष्ट्रात उपवर्गीकरणाचा मुद्दा गाजणार आहे। उद्या मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणं आंदोलन करण्यात येत आहे। राज्यात उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून दोन गट पडलेले आहेत। समाजाच्या सर्वात वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा अशी एका गटाची मागणी आहे, तर लोकसंख्येच्या प्रमाणात कमी असलेल्यांना नुकसान होण्याची भीती दुसऱ्या गटानं व्यक्त केलेली आहे। अचानक आलेलं नाही। 1975 ला पंजाबमध्ये वर्गीकरण झालं, तिथे हरियाणामध्ये झालं आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये 2000 मध्ये झालं आणि 2004 मध्ये तिथं रद्द करण्यात आलं। त्याच्यानंतर जे कमिटी बसली आणि त्यानंतर 7 बेंच निर्णय दिला की सर्व देशामध्ये सर्व राज्यामध्ये लागू झालं पाहिजे वर्गीकरण। जी वंचित आहे, जे शोषित आहे, ज्यांना हजारो वर्ष मिळालेला नाही, ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय झालेला आहे, अशा लोकांवर न्याय मिळालेला गेला पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे।